आले आले आले, आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले। तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, अखेर खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे। चेक करा, सर्वांनी मोबाईलचे SMS चेक करा, कारण आत्ताच थोड्याच वेळात हप्ता टाकलेला आहे। आणि बघा, यामध्ये एक महत्त्वाची माहिती, जी चर्चा पहिले चालू होती 3000 रुपयाची, 3000 रुपये मिळेल, 3000 रुपये मिळेल, तर 3000 रुपये नव्हे, तुम्हाला 1500 रुपयेच दिले जात आहे। हो, सुरुवात झालेली आहे। आज भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले। ज्यांना आले त्यांनी हो टाईप करा, आणि ज्यांना नाही आले त्यांनी नाही टाईप करा, कारण समजायला पाहिजे कोणाकोणाला पैसे आले, कोणाकोणाला नाही आले, हे सर्व गोष्टी समजायला पाहिजे। त्यामुळे पटापट कमेंट करून सांगा, कारण अखेर लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणे सुरू झालेले आहे, प्रोसेस सुरू झालेली आहे। चेक करा, ज्यांना आले असतील त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले असेल त्यांनी नाही म्हणा। तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झाला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील सर्वात फेमस योजना आहे। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी, अखेर हप्ता सुरू झालेला आहे। 1500 रुपये आले, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। हे बघा, आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील आणि तुम्ही नाही कमेंट केले असेल तर बघा, आता अत्यंत महत्त्वाची माहिती समजून घ्या। ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, त्याबद्दल माहिती समजून घ्या। अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व सांगतो। हे बघा, आता इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। हे बघा, महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून आपल्याला माहीत आहे की या योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपयाचा आर्थिक लाभ जो आहे तो पात्र महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जातो। दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतात, बरोबर। परंतु सध्या आपण या 1-2 दिवसांपासून बघत आहोत लाडक्या बहिणींनो, की हप्ता जो आहे, हप्ता काही वेळेवर जमा होतच नाही आहे, टाइम लागत आहे हप्ता येण्यासाठी। असं का होत आहे, वेळेवर हप्ता का जमा होत नाही आहे, याचं कारण काय ते कारण पण तुम्हाला सांगतो। परंतु ज्यांना कोणाला हप्ता अजून आले नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा बरं। तुम्हाला सांगतो मी, तुमच्या खात्यामध्ये किती वाजता हप्ता जमा होईल आज। ज्यांना नाही आला त्यांना आज किती वाजता जमा होईल ते सांगतो, काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती आहे आपल्याकडे, सर्व सांगतो, टेन्शन घेऊ नका। बघा, आता पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती माहिती बघा तुम्ही। तर पुढे बघा, आता अतिशय महत्त्वाची माहिती, सध्या सप्टेंबर महिन्याला सुरुवात झालेली असताना मात्र ऑगस्ट महिन्याचा लाभ अजूनपर्यंत कशा माध्यमातून देण्यात आलेला नव्हता, व त्यामुळे एकंदरीत महिलांमध्ये संभ्रमता जी आहे ती होती, संभ्रमता निर्माण झाली होती की हा पैसे येत नाही, परंतु अखेर हिरवा कंदील मिळाला। हे बघा, परंतु आता प्रतीक्षा संपली सर्व लाडक्या बहिणींची, कारण लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ देता यावा याकरिता शासनाने आता बघा मंगळवारी सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयाचा निधी वितरित केला असून लवकरच ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झालेले आहेत, परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये जरी पैसे आले नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता हप्ता जमा होणार आहे। ओके, हप्ता जमा होईल। आता सुरुवात झालेली आहे, कोणत्या क्षणी 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झाले, जरी तुमच्या खात्यामध्ये पण पैसे आले नसतील तर अचानकपणे कोणत्या क्षणी आता हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकला जाणार आहे बहिणींनो। पुढे बघा, ऑगस्ट हप्त्यासाठी 344 कोटीचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। हे बघा, जो ऑगस्ट हप्ता आहे त्यासाठी निधी आलेला आहे जवळपास 344 कोटी। आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं होतं की एकच हप्त्याचा पैसा तुम्हाला मिळेल, 3000 रुपये मिळतील असं तुम्हाला भरपूर जण सांगत होते, परंतु मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं की या अपडेटमध्ये, या माहितीमध्ये एवढा दम नाही आहे। तुम्हाला शक्यतोवर 344 कोटी म्हणजे फक्त ऑगस्टचाच हप्ता येईल तुम्हाला, असं मी तुम्हाला सुरुवातपासून सांगत होतो। त्यामुळे ऑगस्टचाच हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात येत आहे। ही सर्वात महत्त्वाची, सर्वात मोठी अपडेट आहे जी तुम्ही बघितली। चला पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती आहे। तर बघा, सप्टेंबर महिना
जरी हे बघा जवळपास एक आठवडा झाला तरी सुद्धा पैसे खात्यावर जमा झालेले नव्हते, त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यावर कधी जमा होतील याची सर्वांना प्रतीक्षा महिलांना लागून होती, परंतु ही प्रतीक्षा आता संपली असून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता येता यावा याकरिता महाराष्ट्र सरकारने 344 कोटी रुपये निधी वितरित केला असून लवकरच ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा होतील वेळ झालेली आहे, कारण तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होते। आता उशीर का होतो बघा, उशीर का होतो हप्ते येण्यासाठी त्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण अतिशय महत्त्वाचं आहे। हे बघा 26 लाख बहिणी ज्या आहेत 26 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे। आता त्या 26 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे ते वेगवेगळ्या कारणाने निकषामुळे। आता ज्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला होता त्यांची पुन्हा आता पडताळणी होत आहे, त्या पडताळणीसाठी थोडा वेळ लागला, त्यामुळे या सर्व गोष्टीमुळे हप्ता उशीर झाला, परंतु आता सर्व क्लिअर झालेलं आहे, हिरवा कंदील मिळालेला आहे आणि थेट आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो काही हप्ता आहे तो टाकला जात आहे। आणि पहिले चर्चा होती की 3000 रुपये दिले जातील, 3000 रुपये दिले जातील, परंतु मी तेव्हापासूनच तुम्हाला सांगत होतो की 3000 रुपये वगैरे तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला जवळपास ऑगस्ट महिन्याचेच 1500 रुपये येणार आहेत आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत तुम्हाला सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दिले जातील। त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे, ज्यांना कोणाला पैसे आले नसेल त्यांना कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल आता। ओके, पुढे बघा आता महत्त्वाची माहिती, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये या योजनेसाठी एकूण 3660 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। तसेच पाहायला गेले तर सप्टेंबर आणि ऑगस्ट आणि हे बघा सप्टेंबरमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र मिळेल अशा प्रकारचे चर्चा पाहायला मिळाली, परंतु सध्या तरी राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यासाठीच निधी स्वतंत्रपणे जारी केलेला आहे। बघा आता जवळपास 2025 ते 2026 पर्यंत केवढा निधी मंजूर झालेला आहे, एका वर्षाचा निधी मंजूर झालेला आहे तो म्हणजे हे बघा 3660 कोटी रुपये एवढे मंजूर झालेले आहेत। आणि यापैकी आता 344 कोटी रुपये जे आहेत 344च ना, तर मला एक वेळेस पाहू द्या, 344 कोटी आहे बघा, 344 कोटी हे ऑगस्ट हप्त्यासाठी मंजूर झालेले आहेत। आता हे पैसे मंजूर झाले, पैसे मंजूर झाले म्हणजे आता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणे सुरू झालेले आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपये। ओके, आणि बघा एक महत्त्वाची आनंदाची बातमी अजून मिळत आहे, जो काही जाहीरनामा आहे तो 5 वर्षासाठी असतो असं सांगण्यात आलेलं आहे आणि जाहीरनाम्यामध्ये 21 रुपये संदर्भात मेन्शन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढे चालून 21 रुपये पण दिले जाणार आहेत। आता सध्या तर तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ मिळत आहे, परंतु पुढे चालून निधी वाढेल, निधी वाढला म्हणजे तुम्हाला बघा 21 रुपये मिळणार आहेत। आता सध्या तरी आपण बघत आहोत 21 रुपये कधीपासून मिळणार आहेत तुम्हाला मी सांगतो। हे बघा आता 3600 कोटी रुपये, हे 3600 कोटी रुपये हे चालणार आहेत 2026 पर्यंत, म्हणजे या वर्षी तर तुम्हाला 21 रुपये काही दिले जाणार नाहीत, परंतु पुढील वर्षाचा जो काही निधी आहे, पुढील वर्षाचा जो काही निधी असेल तो जरी त्यामध्ये वाढ झाली तर 100% पुढील वर्षापासून तुम्हाला मग 21 रुपये मिळणार आहेत 1500 ऐवजी। तर हा अत्यंत महत्त्वाचा अंदाज आहे, परंतु या संदर्भात अजून क्लिअर माहिती आलेली नाही, अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगेल। ओके, तर लाडकी बहीण योजनेचा जो काही 1500 रुपयाचा लाभ आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकण्यात येत आहे। त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा, ज्यांना कोणाला पैसे आले असतील त्यांनी यस टाईप करा, ज्यांना कोणाला पैसे नाही आले असतील त्यांनी नो टाईप करा, आणि ज्यांना कोणाला पैसे नाही आलेले आहेत अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये अचानकपणे कोणत्या क्षणी आता पैसे जमा होणार आहेत, कारण आता सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही मोबाईलचे SMS चेक करा, कारण पैसे आल्यावर तुम्हाला मोबाईलचे SMS येतात। आणि बघा महत्त्वाचं म्हणजे तुमचं जरी आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला हप्ता थांबवला जाईल। बरं, आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, जरी आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक नसेल तर पैसे तुमचे थांबवले जातील आणि पुढील महिन्याच्या हप्त्यासोबत ते पैसे तुम्हाला दिले जातील। आता काही बहिणींना 3000 रुपये आले, आता तुम्ही म्हणाल की सप्टेंबर हप्ता तर आलाच नाही, मग काही बहिणींना 3000 रुपये कसे, भरपूर बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला नव्हता रक्षाबंधनच्या दिवशी, त्यामुळे त्या रक्षाबंधन निमित्ताने जुलैचा हप्ता दिला होता तो जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता असं मिळून दोन्ही महिन्याचे एकत्र 3000 रुपये काही बहिणींना येत आहे, आणि काही बहिणींना सर्व हप्ते रेग्युलर मिळाले त्यामुळे त्यांना 1500 रुपये दिले जात आहे ऑगस्टचे। आलं लक्षात? तरी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी होती, लाडक्या बहिणींसाठी चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा, पैसे सुरू झाले आहे, जरी आले नसतील तर 1-2 तासात येऊन जातील पैसे, जर 1-2 तासात नाही चालेल तर आज 100% सर्व बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पडून जातील, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये। ओके, चला या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।